स्पर्धेची सगळी गाणी झालेली आहेत आणि आता निकाल आपल्या समोर यायचा बाकी आहे. कोणते स्पर्धक उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेत आणि कोणते स्पर्धक नॉमिनेट झालेले आहेत. काल आपण सलीलच्या टीम पासून सुरुवात केली होती, तर आता अवधूतच्या टीम पासून सुरुवात करूया. टीम ए चे मेंबर्स प्लीज सेंटर स्टेज या. प्रत्येक कार्यक्रमाच्या शेवटी आपण म्हणतो की तुम्ही खूप छान गालात, खूप छान गालात, पण मी ऑनेस्टली सांगा तुम्ही अजून खूप छान गाऊ शकला असतात तिघही जण. आरोही 2 गाण्यांपैकी एक गाणं आपल्याला माहिती होतं की हे हिट होणार आहे आणि ते तू हिटच गायलास, परंतु ते लोकांना अपील होणं, आपल्याला अपील होणं ही गोष्ट वेगळी. पण पहिलं जे गाणं होतं मी मनात हसता, ते जर का अजून चांगल्या प्रकारे पेश झालं असतं, जे तू रिहर्सलला देखील गात होतीस तेवढं जरी झालं असतं तरी देखील रिझल्ट काहीतरी वेगळा लागला असता. पण अनफॉर्च्युनेटली ते गाणं एवढं चांगलं झालं नाही, त्यामुळे ओव्हरऑल इतरांची गाणी बघता तुला पुढे जाता येत नाही. श्रद्धा, दुसरं गाणं प्रचंड छान झालं, खूप छान झालं, पण अगेन पहिलं गाणं जे झालं त्यावेळेला आपण टेन्शन घेतल्या कारणाने आपलं पहिलं गाणं विशेष चांगलं झालं नाही आहे. कम्पेअर्ड टू अदर पार्टिसिपंट्स आपण पुढे जाऊ शकणार नाही आहोत. ठीक आहे. आणि स्वप्नील, तुझंही दुसरं गाणं खूप खूप छान झालं. पहिलं गाणं कम्पॅरेटिव्हली विशेष चांगलं झालं नाही, परंतु मार्कांची टोटल केल्यानंतर आणि ओव्हरऑल दोघांचं आमच्या डिस्कशन झाल्यानंतर आम्ही असं ठरवलंय की तू पुढे जाऊ शकतोस. सो स्वप्नील, अभिनंदन. आणि श्रद्धा आणि आरोही, तुमच्याशी पुन्हा भेट होणार आहे 4थ्या आठवड्यात, जेव्हा म्हणजे आतापासून 2च आठवडे उरलेत. तुम्हाला पुन्हा एकदा इकडे संधी मिळणार आहे आणि तुझा भाऊ इकडेच बसलेला आहे. तो गाडीत जाऊन बसला असता तर रिझल्ट वेगळा लागला असता ना. नेक्स्ट टाइम तू गाडीत बस रे बाबा, खरंच जाऊन. सो विश यू ऑल द बेस्ट. आपण परत भेटू आणि तेव्हा गिव्ह इट ऑल यू हॅव. ऑल द बेस्ट आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आता टीम एस ला इकडे बोलवूया, म्हणजे सलील कुलकर्णी यांची टीम. हे जे शेवटचे काही क्षण असतात ना स्पर्धेमध्ये, त्यांनी थोडं टेन्शन वाढतं आणि फक्त तुमचंच नाही, माझंही टेन्शन वाढलेलं असतं. तिकडे त्यांनाही रिझल्ट सांगताना त्यांना फार त्रास होत असतो, पण शेवटी काही नियम आखलेले आहेत ज्याच्यामुळेच स्पर्धा पुढे जाऊ शकते. तर त्यामुळे ओपन माइंड ठेवून आजचा रिझल्ट ऐकूया आपण. आणि ज्यांना पुढे जाता येणार नाहीये त्यांना दुसऱ्यांदा एक संधी आणखीन मिळणार आहे. त्याच्यामुळे दिस इज नॉट द एंड ऑफ द रोड. ओके, ऑल द बेस्ट. प्राची, पूर्वजा आणि श्रीरंग, तुम्ही तिघही खूप गुणी कलाकार आहात. प्राची आणि पूर्वजा, तुमच्या दोघींकडनं माझ्या खूप जास्त अपेक्षा आहेत, खूप जास्त अपेक्षा होत्या, आणि मी या निमित्ताने श्रीरंगची माफी मागतो की मी त्याच्याकडनं खूप एक्सपेक्ट नाही केलं. एक मनामध्ये आपलं चालू असतं ना की आपल्या आता ह्या सगळ्या पार्टिसिपंटमध्ये कोण जरा असं वाटतं की त्याच्या गाण्याची आपल्याला काळजी आहे. आपलं जरा एक असं असतं ना की हे आपलं पोरगं जरा माहिती नाही शाळेत दंगा करून येईल का काय, तसं मला तुझ्याबद्दल वाटत होतं. त्याच्यासाठी मी तुझी जाहीर माफी मागतो की असं मी तुला समजायला नको होतं, कारण तू खूप छान गायलास, तू जबाबदारी निघायलास. आणि पुन्हा एकदा मी आता असं सांगतो की जो मला असं वाटलं होतं की हे आपलं पोरगं जरा प्रिन्सिपलची बोलणी खाऊन शाळेतून येईल, ते पोरगंच आमचं आज पुढे जाणार आहे पुढच्या फेरीमध्ये. आणि पुढच्या फेरीतून तुम्ही दोघी मला आत आलेलं नक्की बघायला आवडेल. हा, तर सगळ्यांना शुभेच्छा तिघांनी. अभिनंदन. सो श्रीरंगा, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आपण पुढच्या फेरीत भेटतोय. आज जो निकाल आपल्या समोर आलेला आहे त्यापैकी स्वप्नील आणि श्रीरंग हे दोघंच फक्त पुढच्या फेरीत गेलेले आहेत. बाकी 4 स्पर्धक नॉमिनेट झालेले आहेत. आता ह्या दोघांपैकी आजचा बेस्ट परफॉर्मर कोण आहे? मला असं वाटतं की प्रत्येक आपला एपिसोड ही परीक्षकांची पण परीक्षा असते. जसं कालच्या एपिसोडला 2 बेस्ट परफॉर्मर होते, तसं आज अगदी प्रामाणिकपणे आम्हाला दोघांनी असं वाटत नाहीये की कोणालाच बेस्ट परफॉर्मर द्या. कारण बेस्ट परफॉर्मर म्हणजे खरोखर असं की ज्याला
आपण भरभरून दाद द्यावी की त्याच्यासाठी डोळ्यात पाणी येतं किंवा असं नाचावं असं वाटतं, असं गाणं आज खरंच आम्हाला दोघांना नाही वाटलं. त्यामुळे मनापासून आज आम्ही बेस्ट परफॉर्मर देत नाही, आणि देत नाही माहिती तुमच्याचसाठी राखून ठेवतो की ते तुम्ही उत्तम गाऊन मिळवाल. मला वाटतं तुमच्यासमोर हा मोठा चॅलेंज आहे की आता हे बेस्ट परफॉर्मरचं बक्षीस तुम्हाला हिसकावून घ्यायचंय आता यांच्याकडून. सो विश यू ऑल द बेस्ट फॉर दॅट.